पुढची बातमी पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मिळून ही युती तोडली असा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। दरम्यान युती असायला हवी होती अशी आमची भूमिका होती असंही शिरसाट म्हटलेत। तर भाजपकडून आता कोणताही संदेश मिळाला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे, 3 नंबरवर एमआयएम आहे। या सगळ्या काँग्रेस तर अत्यंत खाली म्हणजे चौथ्या नंबरवर आहे, राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे। म्हणून हे सगळं कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेना जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजे या मताचे आहोत। म्हणून त्या पद्धतीने एक फॉर्म्युला आम्ही देतोय। त्या जागा आणि ज्या उर्वरित जागा आहेत, ज्या राहतील त्या जागा, त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहे, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। मध्यमध्ये प्रदीप जायस्वाल आहे, त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशा पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल। काही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या असलेल्या इतर काय बाबी असतील मला माहित नाही, परंतु जाणून बुजून हेतू पुरस्कार आपल्याला युती तोडायची असा त्यांच्या मनामधला असलेला डाव साधत त्यांनी अखेरला आमच्या बरोबर युती तोडलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली आहे, काय अपडेट? युती पूर्णतः तुटलेली आहे याची अधिकृत घोषणा जी आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। खरं तर ज्यावेळेस 11-12 बैठका झाल्या होत्या तरी तोडगा निघत नव्हता, त्याच वेळेस असे अंदाज बांधले जात होते की युती टिकू शकत नाही। मात्र अधिकृत घोषणा दोघांकडूनही होत नव्हती। युती तुटली एवढीच बातमी नाही प्राजक्ता, तर संजय शिरसाट यांनी जे आरोप केले ते आरोप गंभीर आहेत। आम्हाला अंधारात ठेवायचं होतं, शेवटच्या दिवशीपर्यंत हे ताणायचं होतं आणि त्यानंतर युती तोडायची होती, कारण आमचे उमेदवार ठरवल्या जाऊ नयेत असा भाजपचा सगळा प्लॅन असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाही, त्यांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही असं देखील संजय शिरसाट यांचं स्पष्ट मत आहे। त्यामुळं आता ऐन वेळेवर शिवसेनेला देखील आपले उमेदवार बघावे लागणार आहेत। तर भाजपकडनं काही तयारी झाली का हे देखील पाहावं लागणार आहे। भाजपच्या मंत्र्यांसोबत जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं असं मत होतं की त्यांच्या पक्षातच अंतर्गत समन्वय नाही, त्यामुळे ते जागा वाटपाची व्यवस्थित चर्चा करू शकले नाही आणि त्यातून ही युती तुटली। दोघंही खरं तर युती तुटल्याचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टाकत असले तरी आता सत्य मात्र हे आहे की युती तुटली आणि दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील। बरं अविनाश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।